स्पर्धा पाहायला मिळते. श्रद्धांजली चषक 2026 जे स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरवलंय दीपेश भोईर दाऊ आणि खास करून त्यांना लाभलेली साथ महेश भोईर, मिलिंद भोईर, सुहास भोईर, रोशन भोईर, राज भोईर, विपिन भोईर सातत्याने आणि त्याचप्रमाणे संदीप मात्रे, राजेश मात्रे, भूपेंद्र भोईर, दर्शन पाटील, दर्शन भोईर, प्रकाश पाटील आणि सर्व आमचे मास्टरचे खेळाडू आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर हनुमान मंडल टिवरी आणि यंगचे खेळाडूही जय हनुमान टिवरी संघाचे त्यांची लाभलेली साथ सातत्याने आपण पाहिली आणि ही स्पर्धा सक्सेसच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळते. आमच्या समवेत प्रमोद शेडगे सर जोडले गेलेत. दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला जय मल्हार वर्सोवा तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर परी 11 सातपाटीचा संघ पाहायला मिळतोय. प्रमोदजी आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद दिनेश किनी यांचा आवाज आपण ऐकतायत. पहिलाच बॉल ऑन साईडला. वा काय फटका खेळलाय. समाधानच्या बॅटमधून एक मनाला समाधान देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. समाधान आहिरकरच्या बॅटमधून विपुलच्या पहिल्याच बॉलवर खणखणीत षटकार. यावेळेला ऑन साईडला खेळलाय, फोर्स केलाय आणि पुन्हा एकदा दुसरा षटकार आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी. 6 धावा. फटकेबाजी पाहायला मिळते. समाधान आहिरकर कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं आणि सातत्याने समाधान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. षटकार चौकारांची आतिषबाजी करतायत आणि यावेळेस समोरच्या दिशेने हा फटका खेळलेत. दोन बॉलवरती दोन मोठे फटके, दोन आसमानी टोले आपण पाहिलेत. एका बाजूला समाधान आहिरकर यांना आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आतिशका पाटील पाहायला मिळत आहेत. चेक केले स्ट्रोकला ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू हाताळलाय. थोडासा दबाव वाढतोय कारण दोन बॉलवरती दोन षटकार आलेत. प्रमोदजी जबरदस्त. यावेळेला प्रतिम 2 षटकार आल्यानंतर अंडर प्रेशर बॉलिंग करत असताना विपुलला आपण पाहतायत. पहिल्या बॉलवर स्लॉक केलं होतं, दुसऱ्या बॉलवर फोर्स केलं आणि तिसरा बॉल वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. आणि या वेळेला सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना ऑन ड्राईव्ह मनगडाचा चांगला वापर करत असताना समाधान आहिरकर यांना आपण पाहत आहेत. 14 रन झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. 14 रन्स ऑन द बोर्ड, नो लॉस. आदरणीय सन्माननीय संदीपजी मोरे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं करूयात आपण सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वेल कॅच मयूर. काय कॅप्टनशिप आणि त्यानंतर आपण पाहतायत आज फार मोठी जबाबदारी. आज महत्त्वाचे खेळाडू नाही आहेत परंतु अपकमिंग यंग टॅलेंटला घेऊन खेळत असताना आपण पाहू शकतायत. त्यामध्ये तुषार पागधरेला आपण पाहतायत आणि फक्त एक सिद्धार्थ बाहुबली, त्यानंतर अमृतला आपण पाहू शकतायत. असे 3 ते 4 खेळाडू महत्त्वपूर्ण आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर मयूरने अप्रतिम झेल टिपलाय. काय ॲक्शन रिप्ले अप्रतिम पाहायला मिळेल. स्वराज पाटील दर्शवतील ॲक्शन रिप्ले. विपुलचा हा बॉल यावेळेला आपण पाहिलं तर अप्रतिम, सुरेख आणि जबरदस्त हा झेल टिपला गेलाय. ग्रेट ग्रेट कॅच दिनेश किनी. काय झेल टिपलाय, उलटा आरती झेल. कॅच ऑफ द मॅच. खूप चांगला झेल पाहायला मिळतोय. पाठीमागच्या दिशेने जात असताना हा झेल टिपतायत आणि फलंदाज माघारी परततोय. शून्याचा चष्मा घालून माघारी परतत असताना आतिशला आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. नुकतेच आगमन झालंय किरण पाटील साहेबांचं, त्यांचंही करूयात आपण सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 14 धावा
एक विकेट माघारी परततोय. विकेटची आवश्यकता होती. पहिल्या 3 बॉलवरती 14 धावा आल्या होत्या आणि तिथे विकेटची दरकार पाहायला मिळाली आणि तीही मिळवले गोलंदाज विपुलने. नवीन फलंदाज अज्ञेश यांना आपण पाहतोय, जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. पहिल्याच दिवशी अज्ञेशचा धमाका आपण पाहिलेला आहे. जबरदस्त बॅटिंग त्याने केली होती. आता गोलंदाजी मार्गावरती विपुल तयार होतोय, तर समोरच्या दिशेने अज्ञेश यांना आपण पाहतोय. 14 धावा, एक गडी माघारी परततोय. आल्या आल्या जबरदस्त फटका खेळले. स्टेट डाऊन द ग्राउंड खेळतायत. एक टप्पा खात बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार. पाहायला मिळतोय सरळ बॅटचा वापर केला आणि विपुलवर काउंटर अटॅक यावेळेला केला जातोय. मुस्तकीम यांच्या सन्मानासाठी बॉल निघून गेला होता. आमच्या कॅमेरामॅनच्या खूप चांगली कामगिरी केली, त्यांना हा सन्मान दिलाय प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून. यावेळेला या बॉलला मात्र लिफ्ट केलं गेलं होतं आणि ललित शर्मा सध्या आपण पाहू शकतात पंचांच्या भूमिकेत. त्यांची पर्सनॅलिटी पाहिल्यानंतर अनिकेत राऊत बाप्या यांची आठवण येईल प्रत्येकाला. मात्र थोडेसे कन्फ्यूज सुद्धा होतील की अनिकेत राऊत इथे करतायत तरी काय. निश्चितच जसं आपण मगाशीही उल्लेख केला की अनिकेत राऊत आहेत की काय. समोरच्या दिशेने अज्ञेश थांबणाऱ्यातले नाही, पुढ्यात बॉल केला आणि त्यालाही पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये. U6 25 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 25 1 विकेट डाऊन आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावरती क्रमांक 2चं षटक, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 25 धावा आलेत आणि प्रोजेक्टिंग स्कोर जर पाहिला प्रमोद सर तर 125च्या दिशेने दाखवतोय. अमृत येतोय गोलंदाजी मार्गावरती. कालच्या दिवसात जबरदस्त गोलंदाजी अमृतने केली होती. विकेट टेकर गोलंदाज आहेत, विकेट घ्याव्या लागतील. एका बाजूला समाधानला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला अज्ञेशलाही पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवला, तिथे चांगला फटका खेळतायत. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिथे एकच धाव घेतली गेली आहे. धावसंख्या 26 वरती पाहतोय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं, समजूतदारपणाचं क्रिकेट. 26ला 1, 2 बॉलमध्ये 10 रन. अज्ञेशच्या बॅटमधून 500चा स्ट्राईक रेट. समाधान अहिरकर 4 बॉलमध्ये 14 रन. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. वर्सोवा टीम सध्या आपल्याला पाहायला मिळते. जय मल्हार, परी 11 सातपाटी. यावेळेला अज्ञेशचा हा फटका, वाह काय फटका खेळलाय आणि सरळ बॉलला मात्र हवाई सफरमध्ये पाठवलंय षटकारासाठी. ग्लोरियस मॅग्निफिसंट टायमिंग. 6 धावा प्रकाश पाटील यांच्या सन्मानासाठी. स्माइल तर बनते. स्पोर्टिंग प्लेचे खेळाडू आहेत. अगोदर सुद्धा 200 रुपये कमाई केलेली आहे या 5 दिवसांच्या अगोदर आणि आता सुद्धा 200 रुपये. इथून चांगला फटका अज्ञेश. वाह, टेक्निक, टायमिंग, टॅलेंट, टेम्परामेंट, सुपर. चला, या प्रकारची पाटील 200 रुपयांचं कॅश प्राईज घेण्यासाठी प्राईज हे प्राईज असतं, मग ते छोटं असो किंवा मोठं असो.
यावेळेला बाची एज अँड टेकन सिद्धार्थ बाहुबलीच्या हातामध्ये बॉल विसावला गेलाय. फलंदाज बाद 32-2. बॅक टू द डगआउट. अदनेश गॉन. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय मोठा फटका खेळायचा होता. शॉर्ट पुलचा फटका खेळण्यामध्ये अगदी असफल राहिलेत आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असलेले खूप चांगली झेल घेत आहेत. फलंदाज माघारी परततोय. दुसरा धक्का बसतोय. अदनेशला माघारी परतवले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युनिट नंबर 4 वरती दाखल होतोय. आकाश दत्कर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 32-2 विकेट गमावल्यात. दुसरं पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अदनेश जो आक्रमक होत होता त्याला मात्र माघारी परतवत आहेत. 3 बॉलमध्ये काय जबरदस्त अदनेशने 2 षटकार 1 चौकार ठोकला होता. आता मैदानाच्या आतमध्ये आकाश आलेत. भागीदारी करावी लागेल. 32 वरती 2 विकेट परतल्यात. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि पहिला सेमीफायनलचा सामना जबरदस्त रंगला गेला होता. प्रमोदजी हो, डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीने सामना राहील. अन्सारीने काय फटकेबाजी केली प्रशांत गरेच्या विरोधात. त्यानंतर आपण पाहिलं तर चांगली सुरुवात करून दिली होती अतुल ठाकरेच्या बॅटमधून. धावांचा वेग वाढला. अकबर शेखने बराच वेळ व्यतीत केला. अमान शेखची खूप चांगली बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन केलं संपूर्ण टीम 94 कॉमन टीमच्या खेळाडूंनी आणि त्यामुळे विजयी सहज आणि शक्य झालं. 71 धावांचा पाठलाग करत असताना अतिशय चांगली ही स्पर्धा आपण सातत्यपूर्ण पाहायला मिळते. दीपेशजी भोईर यांचं एक स्वप्न होतं दाऊभाऊंचं की एक स्पर्धा मात्र चांगली स्पर्धा भरवावी आणि फ्लड स्लाईटमध्ये स्पर्धेचं आयोजन करणं दिनेश जिकिनी ही खाऊ गोष्ट नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाचं कॉपरेट असणं हे सुद्धा सातत्याने पाहायला मिळतं आणि त्यांच्या मित्रपरिवारांनी जी घेतलेली मेहनत, मग मास्टर्स असतील, मग श्री हनुमान मंडळ टिवरीचे कार्यकर्ते असतील, संपूर्ण ज्येष्ठ मंडळी असतील, यांनी खूप चांगल्या पद्धतीने बॅकबोन दिलं. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सबमरीन डिलिव्हरी, अप्रतिम मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अमृत या खेळाडूने खूप चांगली प्रगती केली. मागील 2 वर्षांचा रिझल्ट पाहिला अमृतचा तर खूप अप्रतिम चांगला पाहायला मिळतो. कारण अमृतला मी 12वा खेळाडू म्हणून पाहिलंय. मयूर सध्याच्या घडीला सातपाडी टीमचा कॅप्टन आहे, त्याला 12वा खेळाडू पाहिलंय. परंतु या 2 खेळाडूंनी जी प्रगती केली ती वाखण्याजोगे पाहायला मिळते. जे तुमच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करायला हवं, नवीन अपडेट व्हायला हवं. जेव्हा मोबाईल हँग होतो त्यावेळेला अपडेट तो करावा लागतो. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा तुम्हाला अपडेट राहावं लागतं. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे आणि यावेळेला परशुराम पाटील सरांनी सांगितलंय DRS घेतलंय कोणत्या टीमने, मात्र अंपायर्स कॉल आहे. या आपण DRS या ठिकाणी वापर केला गेला आहे, अंपायर्स कॉल. त्यामुळे दोन्ही संघाला याचा काहीच नुकसान होणार नाही आहे. या विशाल नाईक सर. समाधान अहिरकर सध्या स्ट्रगल करतायत. 5 बॉलमध्ये 14 रन. हाच तो संघ. बऱ्याच स्पर्धा मात्र सातपाटी टीमने यंदाचा युवा सेना हा चषक सुद्धा आपण पाहिलं. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि अंपायर्स कॉल होता त्यामुळे काहीच शंका उद्भवणार नाही आहे. त्यामुळे हा बॉल जर आपण पाहिला तर डिलिव्हर्ड झाला. अमृतचा खूप चांगला बॉल होता. बरोबर पहिल्या वाईड लाईनच्या वरून बॉल निघून गेला. थोडासा ऑफ कटर पाहायला मिळाला, आतमध्ये वळला आणि इथून मात्र चांगलं डिसिजन पाहायला मिळतात. गुड डिसिजन. 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16.50च्या करंट रन रेटने खेळले. जय मल्हार वर्सोवा टीम. परी 11 सातपाटी. परी 11 हे नाव घेतल्यानंतर प्रसाद कोत यांच्या माध्यमातून हे संघ नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात या विभागामध्ये येत असतात. 33-2 2 षटकाच्या समाप्तीनंतर दिनेश जिकिनी 3 षटकं अजून सुद्धा आहेत आणि 3 षटकांमध्ये चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ चषक व फलंदाज गोलंदाज मालिकावीर व सन्मान चिन्ह कैलासवासी सूर्यकांत मालजी भोईर यांच्या स्मरणार्थ सौजन्य आदरणीय सन्मान्य श्री नूतन कुमार सूर्यकांत भोईर उपसरपंच यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच कैलासवासी शरद गंगाधर भोईर यांच्या स्मरणार्थ सौजन्य कुमारी सी या दीपेश भोईर श्री दीपेश दाऊ भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. आणि सध्या सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. चांगला कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. त्यानंतर स्पर्धेसाठी संपूर्ण चेंडू जे उपलब्ध करून दिलेत, जे बॉल आहेत
ते आपण पाहू शकतायत. श्री गजानन पांडुरंग भोईर वाघोबा मटेरियल सप्लायर्स श्री रोशन गजानन भोईर पिंट्या यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. लक्ष्मण कोळी लकी कोळी जे आर के फ्री हिट मॅन ऑफ द सिरीज बॅट आपल्याला पाहायला मिळते. लक्ष्मण गौरीकर नायगाव यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. जे 40+ खेळाडू सुद्धा आहेत. त्यानंतर साईश्वर ट्रॅव्हल्स दीपेश फाउंडेशन तर्फे सायकल मालिकावीर याच्यासाठी आपण पाहू शकतायत. त्यांचं सुद्धा धन्यवाद आहे. आणि चंद्रकांत पाटील तात्या या ठिकाणी पहिल्याच दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झाले होते. त्यांच्याच शुभ हस्ते आपण क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं. या स्पर्धेचा शुभारंभ पार पाडण्यात आला. यशोदाई कन्स्ट्रक्शनचे जुचंद्र आपण पाहू शकतायत 5,500 रुपये ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य. कैलासवासी रामचंद्र शंकर भोईर स्मरणार्थ श्री दर्शन रामचंद्र भोईर यांच्याकडून 10,000 रुपये त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. श्री चेतन केदारनाथ पाटील केदारनाथ एंटरप्राइजेस जुचंद्र यांच्याकडून 5,000 रुपये. विपिन सिंग यांच्याकडून 11,000 रुपये. अभिषेक शांताराम मात्री चंद्रपाडा राज जगदीश भोईर टिवरी 5,000 रुपये यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. या बॉल नंतर अजून काही आर्थिक सहाय्य करणारे दाते आहेत. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना मॅग्निफिसंट डिलिव्हरी डॉट बॉल. त्यानंतर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून शशिकांत हरेश्वर पाटील यांच्याकडून 2,000 रुपये. नौकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आर्थिक सहाय्य जे आपण पाहत आहेत विशेष योगदान स्वर्गीय भरत पाटील स्मरणार्थ विनोद पाटील बंधू यांच्याकडून 2,000 रुपये. पुन्हा एकदा बॉलर तयार. ज्या पद्धतीने चांगला बॉल डिलिव्हर केला होता पहिलाच बॉल. यावेळेला ऑन साईडला फोर्स केलं. या बॉलला मयूर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिला तर एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या जय मल्हार वर्सोवा 33ला 3 बॉलच्या समाप्तीनंतर 34 धावा 34 लॉस ऑफ 3 विकेट. विपिनजी भोईर कुठे असतील तर प्लीज आपण या. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय जयवंत धर्मण भोईर स्मरणार्थ सद्गुरू वॉटर सप्लायर्स हेमंत जयवंत भोईर यांच्याकडून 10,000 रुपये आर्थिक सहाय्य आले. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. यावेळेला ऑन साईडला पूल केलंय परंतु पूलचा फटका हा अगदी डिलाइटफुल नाहीये. अनसक्सेसफुल विकेट मिळेल. फलंदाज बाद. 34ला 3 धक्के बसत 4 धक्के बसत असताना समाधान आहिरकर बॅक टू द डगआउट. वैभवला मात्र विकेट मिळाली. फलंदाज बाद. त्यानंतर स्वर्गीय राधाबाई कृष्णा पाटील स्वर्गीय प्रेमिला महेंद्र पाटील स्वर्गीय किसन महादेव पाटील स्मरणार्थ दिनेश बंटी महेंद्र पाटील आर के परिवार यांच्याकडून 5,001 रुपया त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. लक्ष्मी सरस्वती दीनानाथ सहानी धोनी यांच्याकडून 2,000 रुपये. धर्मेंद्र मोदनवाल यांच्याकडून 1,000 रुपये. चौधरी मोठा ट्रेनिंग स्कूल मालक शशिकांतजी चौधरी 2,100 रुपये. अशोक कृष्णा पाटील कट्टर शिवसैनिक 2,000 रुपये. कैलासवासी रामचंद्र माणिक पाटील स्मरणार्थ श्री मोहन रामचंद्र पाटील ग्रुप ग्रामपंचायत टिवरी राजावली माजी उपसरपंच तसेच विद्यमान टिवरी ग्रामपंचायत सदस्य 10,000 रुपये. रवींद्र नरेश ठक्कर सरपंच टिवरी 12,000 रुपये. किरण हरेश्वर पाटील सौभाग्यवती अश्विनी किरण पाटील नवघर जावई यांच्याकडून 11,111 रुपये त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आविष्कार दत्तात्रय पाटील दाढीबाबा 5,000 रुपये. कैलासवासी मनोहर काशीनाथ पाटील स्मरणार्थ गुड्डू मनोहर पाटील हितेश मनोहर पाटील 2,000 रुपये यांचं मनपूर्वक धन्यवाद. श्री जगदीश गोविंद पाटील समाजसेवक 2,100 रुपये. सौभाग्यवती ममता प्रणित चौधरी ग्रामपंचायत सदस्य टिवरी 1,111 रुपये. कैलासवासी रवींद्र लक्ष्मण भोईर स्मरणार्थ यशोदाबाई रवींद्र भोईर 5,000 रुपये. सौभाग्यवती बाजारीबाई नरेश ठक्कर माजी सरपंच 1,000 रुपये. स्वर्गीय विजय गोविंद भोईर स्मरणार्थ हितार्थ राहुल भोईर हितांश राहुल भोईर यांच्याकडून 2,200 रुपये. श्री रोहन काशीनाथ पाटील रोहन वाईन शॉप वालीव ऋतिका रोहन पाटील तृतीय पारितोषिक भरीव रक्कम 25,000 रुपये. या सर्व दात्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. सध्या व्हाईट बॉलचा इशारा आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले 35 या धावसंख्येवर 35 लॉस ऑफ 4 विकेट 35ला 4. वैभव सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वैभव आपल्या बॉलिंग मार्कवर येताना चांगला बॉल होता. राईस केलं या बॉलला. सरळ बॉल सिद्धाच्या हातामध्ये निघून जाईल. गुड डिलिव्हरी. आज चांगली धुरा सांभाळले
अमृत या गोलंदाजाने, त्यानंतर वैभव या गोलंदाजाने आपण पाहू शकतायत. मॅग्निफिसंट बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी होत असताना विपुलला थोडासा मार मिळाला. आज अवधूत कामत यांची अनुपस्थिती, वीरू बाबरेची अनुपस्थिती पाहायला मिळते. मग सुमित म्हात्रेची अनुपस्थिती आपण पाहू शकाल. यावेळेला क्लीन बोल्ट, सुपर डिलिव्हरी, फलंदाज बाद, धावा थांबवलेत या षटकामध्ये. 35 ला 5. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त चेंडू हाताळला, शफल झाले होते आणि लेग साईडला फ्लिक ऑफ द रिचचा फटका खेळायचा होता. तिथे एस्ट्यांचा वेध घेतोय चेंडू आणि फलंदाज माघारी परततोय. आमच्या संवेद अगदी आपण पाहिलं तर 5 दिवस खूप चांगला लेखाजोखा दर्शवलाय. गुणलेखकाची भूमिका सौरभ नाकरे, विवेक मिश्रा आणि आज आपण पाहिलं तर राज बामणे यांना आपण पाहतोय. धावसंख्या 35, धावा फलकावरती आहेत. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हार्दिकजी बलिंगे कुठे असतील तर आपण व्यासपीठावरती या. 35 ला 5, अर्धा संघ चंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. अगदी चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. पहिल्या षटकात जवळपास 25 धावा आल्या होत्या प्रमोद सर आणि तिथून खूप चांगली गोलंदाजी अमृतने कालही जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि आजही जबरदस्त गोलंदाजी केलेली आपण पाहतोय. मात्र कौतुक करावं लागेल, मागचं षटक अफलातून हाताळलं गेलं. वैभव यांच्या माध्यमातून आणि अप्रतिम गोलंदाजी वैभवची आपण पाहिली. 3 विकेट त्या षटकात मिळवलेल्या आपण पाहिल्यात. आखूल टप्प्याचा बॉल, यावेळेस मिलनने अगदी शॉर्टम पुलचा फटका केलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. सीमारेषेच्या पलीकडे प्रेक्षकाने झेल पकडलेला आहे. 200 रुपयांचा कॅश प्राइज त्या प्रेक्षकाला दिलं जाणार आहे. दीपेश भोईर धावू, अगदी आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर हा बॉल जबरदस्त फटका खेळले आणि त्याला षटकाराच्या बाहेर जेलमध्ये परावर्तित करतायत प्रेक्षक. एक्केचाळीस धावा, यावेळेस लिव्ह केले, चेंडूला जाऊ दिले यष्टीरक्षकाच्या दिशेने. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 42 वरती 5 विकेट आतापर्यंत गमावल्या आहेत. भागीदारीची आवश्यकता आहे. मागच्या षटकात 3 विकेट गमावल्यानंतर अगदी मिलन आणि अर्चितला आपण पाहतोय एखादी भागीदारी व्हायला हवी. जय मल्हार वर्सोवा पहिल्या दिवशी काही जबरदस्त खेळ खेळले होते आणि मोठमोठ्या संघांना, बलाढ्य संघांना पराभूत करून अंतिम 4चे दरवाजे त्यांनी ठोठावलेत. इनसाइड आउट करायचं होतं, मोठा फटका खेळण्याचा मनसुबा होता. तिथेही बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून येतोय. जबरदस्त चेंडू ऑप्शनच्या बाहेर आणि भन्नाट वेगात अमृतने हाताळलाय. यास 200 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जात आहे. हसन शेख यांना जबरदस्त झेल हसनने अगदी आपण पाहिलं तर पकडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळायचं होतं, पडल्यानंतर आतमध्ये चेंडू येतोय. खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय गोलंदाज अमृतचं. अचूक टप्पा आता राखतायत आणि खूप चांगली गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. 42 धावा, 5 विकेट याच धावगतीने खेळले तर 60 पर्यंत पोहोचू शकतोय जय मल्हार वर्सोवाचा संघ. महत्वाचे खेळाडू नसतानाही जबरदस्त कामगिरी परी 11 सातपाटी संघाची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावरती कौतुक करावं लागेल अमृतचं. पहिल्या षटकात त्याने 8 धावा खर्च केल्या होत्या, मात्र या षटकाची सुरुवात षटकारांनीशी झाले. मात्र 2 चेंडू अप्रतिम हाताळलेत. कमबॅक करतायत, कमबॅक करणं जाणतायत. अगदी मुख्य व्यासपीठावरती हनुमान मंडळाचे आमचे सर्व पदाधिकारी पाहायला मिळत आहेत.
आपल्यास लेंथ थोडीशी खराब आहे. ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू हाताळतायत. व्हाईट बॉलचा इशारा परशुराम पाटील सरांच्या माध्यमातून होतोय. धावसंख्या 43 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43. एक मोबाईल सापडलेला आहे. सर्व्हिस सेंटर कंटेनरच्या जवळ होता. ज्या कोणाचा असेल तो ओळख पटवून आपण घेऊन जा. बॉल हवेत राहिलाय. मिस टायमिंग, फटका आणि तिथे झेल निसटतोय. अगदी आपण पाहतोय दैव देते आणि कर्म नेते अशीच गोष्ट म्हणावी लागेल. झेल सुटतोय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता चौकार. सिद्धार्थ कुंजविहारी पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक लागतंय. 3 षटकारांकरिता 1000चं पारितोषिक असणार आहे आणि 3 विकेट करताही 1000चं पारितोषिक सिद्धार्थ कुंजविहारी पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक लागतंय. स्वतःची चुकी, अगदी गोलंदाज नाराज आहे स्वतःवरती. अमृत यांना आपण पाहतोय आणि झेल सुटल्यानंतर हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय 4 धावांकरिता. जे आताच मोबाईल देऊन गेलेले आहेत त्यांना मी विनंती करेन प्लीज आपण यायचं आहे. आपला या ठिकाणी एक सन्मान केला जाणार आहे. ज्यांनी मोबाईल दिलेला आहे त्यांना मी विनंती करेन की प्लीज आपण या. आजही या जगामध्ये या विभागात माणुसकीचं नातं आहे. माणुसकी जपली जाते, प्रामाणिकपणा जपला जातो आणि त्यामुळे त्या 2 व्यक्तींचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आज या व्यासपीठावर त्यांचा सन्मान केला आहे. अनेक व्यासपीठांवर अशा प्रामाणिकपणांचा सन्मान केला जाईल आणि त्यामुळे मी विनंती करेन या आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करूया की अशी माणसं फार कमी प्रमाणात आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. ज्या कोणाचा मोबाईल आहे तो मात्र आपण ओळख पटवून घेऊन जा. सॅमसंगचा आहे आणि आज त्याची किंमत जी काही असेल परंतु त्याच्यामधले कॉन्टॅक्ट्स, त्याच्यामधले अनेक नाती त्यांनी मात्र जोडण्याचं काम केलं. त्यामुळे एक जोरदार टाळ्यांच्या गजरात या 2 व्यक्तिमत्वांचा खूप खूप धन्यवाद या ठिकाणी आपण करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. आपलं मनपूर्वक धन्यवाद. असंच माणुसकीचं नातं जोपासा आणि आपुलकी दाखवत जा. थँक्यू व्हेरी मच. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 53 धावा. झेल सुटल्यानंतर अगदी आपण पाहतोय मिलनने जबरदस्त कामगिरी केलाय. 1 चौकार झेल सुटल्यानंतर आला आणि लगेचच्या बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 54 धावा. 5 विकेट माघारी परतलेत. या वेळेस भागीदारी रचली जात आहे मैदानाच्या आतमध्ये. फ्लिक ऑफ द रिस, उंची जास्त प्राप्त केले या चेंडूने. लांबी तितकीशी कमी पाहायला मिळते आणि सरळ बॉल विसवला जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज माघारी परततोय. धावसंख्या 54 धावा आणि 6 विकेट माघारी परतले गेलेत. मिलन यांच्याकरता पारितोषिक आपण पाहतोय. आतिशजी भंडारी यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाणार आहे. जबरदस्त ऑनलाईनच्या माध्यमातून पारितोषिक येणार आहे. खूप चांगली बॅटिंग, 2 षटकार अफलातून पाहिले आतिशच्या मिलनच्या बॅटमधनं. 54 धावा, 6 विकेट परतलेत. आता 6 बॉलचा खेळ बाकी राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रमोदजी, शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतं. 54ला 6. 4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होत असताना गोलंदाज सज्ज होईल. मिलन यांच्यासाठी आतिशजी भंडारी
यांच्याकडून आपण पाहतायत 500 रुपयांचं ऑनलाईन जीपे करण्यात येईल. अतिशय चांगली बॅटिंग केली आणि त्या बॅटिंगसाठी सध्या अतिजी भंडारी हे सुद्धा मॅचचा मनमुराद ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद असेल. 54ला 6 सध्या 4 षटकांचा खेळ झाला आहे. चांगल्या धावा रोखलेत. पहिल्या 2 षटकांमध्ये दिनेश जिकीनी 33 धावा होत्या आणि त्यानंतर 12 बॉलमध्ये फक्त 12 रन दिलेत. त्यामुळे वैभव तरे आणि अमृत या 2 गोलंदाजांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. जसं आपण पाहिलं होतं रोहन कुंजविहारी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असतील तर प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष सुस्वागतम. ज्यांनी पारितोषिक या स्पर्धेला जरूर लावण्यात आलंय. शेवटचं षटक प्रीत. यावेळेला पहिलाच बॉल ऑन साईडला अर्चितच्या बॅटमधून वर्चस्व दाखवणारा हा खणखणीत षटकार. 6 धावा. काय अप्रतिम फटका खेळला होता. ओरपिच बॉल होता. बॅकलिपचा वापर केला आणि अप्रतिम पिकअप शॉट पाहायला मिळतोय. सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलंय षटकारासाठी. मॅग्निफिसंट टायमिंग मॅक्झिमम. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 60च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 लॉस ऑफ 6 विकेट. पुन्हा एकदा बॉल तयार. अर्चित खूप चांगली बॅटिंग करत असताना टायमिंगच्या जोरावर मात्र सध्या खेळत असताना पाहायला मिळतोय. या वेळेला ऑन साईडला हुक केलंय आणि 4 धावा बुक करत असताना बरोबर दीपेश दादा दाऊ भोईर यांच्या सन्मानासाठी की ही चांगली स्पर्धा भरविण्यात आले. हा तुम्हाला एक सन्मान छोटासा चौकार. या स्पर्धेच्या माध्यमातून भरीव रक्कम स्पर्धेला येत असताना आपण पाहतायत आदरणीय सन्मान्य कन्हैया बेटा भोईर जुचंद्र गावातील अनमोल रत्न नगरसेवक यांच्या माध्यमातून मंडळाला जवळजवळ आपण पाहिलं तर 25,000 रुपये आलेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं मनपूर्वक आपण हृदयाच्या अंतःकडापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करूया. थँक्यू व्हेरी मच. अगदी थोड्याच वेळात त्यांचं सुद्धा आगमन होताना पाहायला मिळेल या व्यासपीठावर आणि 4 चांद लागले जातील. 64ला 6. चौसष्ट धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अर्चितने अगदी मैदानाच्या आतमध्ये एक चौकार आणि एक षटकार खेचलाय. प्रीत वरती आक्रमण करतायत. 64ला 6. जय मल्हार वर्सोवा धावा यायला हव्यात. पुढ्यात चेंडू टाकलाय. जबरदस्त फटका खेळले. स्टेट डाऊन द ग्राउंड खेळतायत. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेतली गेली. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करतायत. धावसंख्या 65 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. कमबॅक करणं गरजेची गोष्ट आहे. गोलंदाजी मार्गावरती प्रीत यांना आपण पाहतोय आणि पहिल्या 3 बॉलवरती 11 धावा त्याने खर्च केल्यात. स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी तो करतोय. रजनीश यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. मोठा फटका खेळले. बॅकलिपला अगदी हाय केला आणि समोरच्या दिशेने साइड स्क्रीनच्या अगदी बाजूला बॉलला फेकून दिलंय. आउट ऑफ द पार्क. षटकार. सुपर टायमिंग. काय फटका खेळला होता. अगदी नेत्रदीपक रजनीशच्या बॅटमधून मात्र या वेळेला आक्रमकतेचा फटका. 6 धावांसाठी 71ला 6. बॉल फेकून झाले ते 4. गोलंदाज प्रीत आपल्या बॉलिंग मार्कवर. अनुभव कमी आहे प्रीतकडे परंतु क्षमता खूप आहे. परंतु इथे अंडर प्रेशर या वेळेला बॉलिंग करत असताना आपण पाहू शकाल. यस व्हाईट बॉलचा इशारा आणि इथून खूपच 1 फॉर दी ओव्हर जरूर दिले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. तब्बल आतापर्यंत आपण पाहिलं विवेक मिश्रा आणि सौरभ नाकरे आम्हाला दर्शवत आहेत. रन झालेले आहेत त्या 72.
ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि यस विकेट डाऊन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. ला 6 विकेट. आल्या आल्या जबरदस्त फटका खेळलेत आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. व्यासपीठावरती अगदी आपण पाहिलं तर धनलक्ष्मी ज्वेलर्सचे मोहनजी पुरोहित यांचं आगमन इथे झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. चला सन्मानाच्या दिशेने आम्ही वळतोय, व्यासपीठाच्या दिशेने वळतोय. चला या व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय संदीपजी मोरे साहेबांचं आगमन इथे झालंय. त्यांचा सन्मान आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. दीपेशजी भोईर दाऊ यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते संदीपजी मोरे साहेबांचा सन्मान आपण करावायचा आहे. या आपण सन्मान करतोय. संदीपजी मोरे साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती होतोय आणि थोड्याच वेळात त्यांचाही आवाज आपण ऐकणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. दीपेश भोईर दाऊ दादांनी जसा त्यांना दुपारी आमच्या समोरच कॉल केला होता की साहेब आपल्याला यायचं आहे आणि लगेच त्यांनी म्हटलं की मी संध्याकाळच्या सत्रात येतोय या स्पर्धेला भेट देण्याकरिता. मोरे साहेब या. अक्षयजी साटम आणि संदीपजी मोरे साहेब आपल्या समवेत जोडले जातील या इनिंगमध्ये, या मॅचमध्ये. होत आहे कन्हैया बेटा भोईर साहेबांचं आगमन या क्रीडा नगरीत होत आहे. थोड्याच वेळात आपल्या या क्रीडा नगरीत ते दाखल होतील. चला या व्यासपीठावरती आपण पाहिलं तर मोहनजी पुरोहित इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही करतोय. अविनाशजी भोईर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मोहन पुरोहित साहेबांचा सन्मान आपण करावायचा आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव होतोय. 2 दिग्गज समालोचक एका बाजूला संदीपजी मोरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर अक्षयजी साटम जोडले जातील. तत्पूर्वी व्यासपीठावरती आपण पाहिलं तर सन्मान इथे होतोय. मोहन पुरोहित यांचा सन्मान, धनलक्ष्मी ज्वेलर्सचे त्यांचा सन्मान इथे केला जातोय.
तर आगमन होतोय आपल्या सर्वांचं एक लाडकं असं व्यक्तिमत्व, माजी सभापती, वसई विरार शहर महानगरपालिका विद्यमान नगरसेवक आदरणीय कन्हैया मनोहर भोईर साहेब, बेटा दादा असं आपण त्यांना प्रेमाने आणि लाडाने म्हणतो. अशा आपल्या सर्वांचे लाडके श्री कन्हैया मनोहर भोईर साहेब, विद्यमान नगरसेवक, माजी सभापती, वसई विरार शहर महानगरपालिका यांचं या प्रांगणात आदरपूर्वक सन्मानपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण पाहतोय कार्यसम्राट नगरसेवक जुचंद्र गावाचे प्रभाग क्रमांक 27 चे 4 वेळेचे नगरसेवक चौकट राजा बेटा दादांना आपण पाहतोय. कन्हैया मनोहर भोईर उर्फ बेटा दादा आणि त्यांच्यासोबत रोहन कुंजविहारी पाटील साहेबांना आपण पाहतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. कार्यसम्राट नगरसेवक वॉर्ड क्रमांक 27 चे आदरणीय सन्माननीय कन्हैया मनोहर भोईर बेटा दादांचं आगमन होते आणि त्यांच्यासोबत रोहन कुंजविहारी पाटील साहेबांना देखील आपण पाहतोय. वेलकम, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये बेटा दादांचं हे स्वागत केलं जातंय. चौकट राजा जुचंद्र गावाचे 4 वेळेचे नगरसेवक, माजी सभापती, नगरसेवक कन्हैया मनोहर भोईर बेटा दादांना आपण पाहतोय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्याकडून या स्पर्धेकरता रोख रक्कम 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. एकदा जोरदार टाळ्या बेटा दादा यांच्याकरता. नगरसेवक कार्यसम्राट म्हणून त्यांची ओळख आहेत आणि त्यांना आपण ऑन स्क्रीन पाहतोय. विद्यमान टिवरी गावाचे सरपंच रवींद्र ठक्कर साहेबांना पाहतोय. उपसरपंच नूतन कुमार भोईर यांना पाहतोय. तसेच रोहन कुंजविहारी पाटील साहेबांना देखील आपण पाहतोय. या सर्व पाहुण्यांचं करूया हार्दिक स्वागत. आमच्यासोबत व्हॉइस ऑफ चंद्रपाडा, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र संदीप मोरे सर देखील जॉईन झाले. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत कॉमेडी स्टुडिओमध्ये. 79 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू आपण पाहतोय की अंगाचा स्पर्श घेऊन हा चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये गेला होता, मात्र कुठलाही धोका पत्करत नाहीयेत. धाव घेण्याचा जो प्रयत्न झाला होता त्याला मात्र थोडासा ब्रेक दिला आणि संयम पाळला. निर्धाव चेंडू. चिराग स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय. आतिश चांगली गोलंदाजी राहिली आहे. एकंदरीत वर्सोवा टीमची खासियत आहे की बॉलिंग अटॅक. पहिल्या दिवशी पहिला बॉलिंगच्या जोरावरती विजय मिळवला या संघाने. राईट, अराउंड विकेट. आता मात्र आडव्या बॅटने खेळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून चेंडू डीप मध्ये जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? मात्र एकच धावावर समाधान. श्री गणेश होतोय, शुभारंभ होतोय. अशा पद्धतीनं इथे 7 पाटी धाव संघाच्या धावसंख्येला 1 धाव धाव फळकावर. आज कोइन्सिडंट पहा, वर्सोवा टीमचं पॅकर देखील परी 11 आहेत, प्रसाद खोत, आणि जर पाहिलं तर 7 पटी परी 11 दोन्ही टीमचे एकच संघ मालक आहेत. आणि तेच आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये की दोन्ही संघ क्वालिफाय होण्याच्या रेसमध्ये आहे. सेमीफायनल नंबर 2 चालू आहे. नक्कीच एक चांगली झुंज या प्रांगणात, या क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 7 पट्टी म्हणजे समुद्र किनारपट्टीचा हा गाव आणि वर्सोवा देखील समुद्र किनारपट्टीचा हा गाव. म्हणजे एकंदरीत 12 महिने खेळणारे हे खेळाडू आहेत. आता मात्र अंगापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र शॉर्ट कव्हर मध्ये झेल आणि पहिला धक्का बसतोय तो 7 पाटी संघाला. चांगला झेल, चांगला कमबॅक. जो मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि गोलंदाजी आतिशची धुवाधार धारधार ही गोलंदाजी पाहिली. ओव्हर द विकेट चेंडू होता, आतमध्ये वळणारा ऑफ कटर चेंडू होता आणि या बॉलला खेळायचं होतं इनसाइड आउट करून. अगदी 38 सर्कलच्या वरून कव्हरच्या दिशेने फटका फसला गेला आणि इथे चांगला झेल कॅरी. जजमेंट अप्रतिम होता, चेंडूही अप्रतिम, शॉर्ट सिलेक्शन चुकीचं आणि इथे मात्र फटका फसल्यानंतर चांगला झेल. पहिला विकेट. सुरुवातीचं जे पॉवर प्लेचं षटक आहे, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुमची रणनीती, तुमचे डावपेच हे चांगले असणं अत्यंत आवश्यक असतं. जो खेळाडू 38च्या वरून चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करतो अशा खेळाडूंना सुरुवातीला पाठवणं हे नक्कीच हितकारक, लाभदायक असतं प्रत्येक संघासाठी. आणि तशीच काहीशी बांधणी केली असावी. मात्र गोलंदाजीची जी गुणवत्ता आहे ती वाखाणण्याजोगी आहे. कुठल्याही प्रकारचा रूम करून देत नाही आहे खेळाडूंना आणि त्याच्यामुळेच
पहिल्या षटकामध्ये यश मिळतंय ते गोलंदाज आतिशला. एक चांगली रणनीती आपण पाहतोय. दुसरा सेमीफायनलची ही लढत आणि अत्यंत चांगल्या प्रकाश झोतामध्ये या रजनीचा हा 5वा दिवस, अंतिम दिवस आहे. चांगली प्रेक्षकांची गर्दी, चांगला प्रतिसाद. तमाम मायबाप प्रेक्षकांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं हार्दिक आभार धन्यवाद मानतोय. आतिश षटकातील पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. इथे मात्र लोअर फुलचा चेंडू, चेंडूला फ्लिक केलाय. अप्रतिम चेंडू सीमा रेषे पार, दर्जेदार षटकार. अप्रतिम फटका पाहिला आतिशच्या अगेन्स्ट. एक विकेट आल्यानंतर केलेला कमबॅक, आल्या आल्या स्वॅगचे स्वागत. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा बॉलर पहिला बॉलिंग करताना आणि लोअर फुलटॉस बॉलला बरोबर स्लॉग हिट केलंय. पायातला बॉल होता, बॉल तितका इझी नव्हता, तितका इझिली हा डन केलेला फटका पाहिला. मिड विकेट क्षेत्रामध्ये षटकार येतोय. मयूरची ही खासियत आहे, जेव्हा जेव्हा स्ट्राईकला येतोय स्लॉटमध्ये बॉल आला की अशा प्रकारे चेंडूला बाहेर फेकलं जातंय. 6 धावेने धावपळक 7 वरती येते. 26 बॉल 72ची गरज. पायांची चांगली मुवमेंट होती, शरीराची चांगली हालचाल झाली, योग्य फटक्याची निवड केली. आता मात्र लोअर फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा चेंडू कव्हर, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये वळतोय आणि जोपर्यंत चेंडू पकडला जाईल तत्पूर्वी एक धाव घेण्याची नामी संधी मयूरला. चिरागची योग्य साथ, धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 1 बाद 8 वर. पहिले षटक प्रगतीपथावर. चांगली गोलंदाजी राहिली सध्या. एक विकेट घेतल्यानंतर पूर्ण कमबॅक आहे. मोठ्या डावींचा पाठलाग करत असताना 25 बॉलमध्ये 71ची गरज आहे. आता पुढचा बॉल. इथे मात्र आता मात्र सरळ पॉइंटला खेळला आणि झेल टिपला गेला. दुसरा धक्का इथे मात्र सातपाटी संघाला. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिला हा विकेट देखील. लेफ्ट हँडेड बॅटर करता हा चेंडू पाहिला तर मोठा फटका खेळायचा होता, गॅपमध्ये खेळायचा होता. इनसाइड आउट करून ऑनफिल्डला जर पाहिला खेळायचं होतं आणि फटका फसला गेला. फ्लॅट चेंडू गेला 38 सर्कलच्या आतमध्येच. पॉईंटला फिल्डर होता, आरामात हा झेल कॅरी गेलाय. एक सॉफ्ट डिसमिसलच्या माध्यमातून विकेट जातोय. सातत्याने विकेट गेल्यानंतर दबाव आहे. सातपाटी संघ मोठी फळी आहे या संघाकडे. सध्या पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल संदीप सर. अगदी योग्य. सुरुवातीला चांगली पायाभरणी करणं अत्यंत आवश्यक आहे. आज आपण या मैदानाच्या चोहे बाजूनी पाहिलं तर उंच उंच इमारती आहेत आणि या उंच इमारती कशाच्या जोरावर उभ्या आहेत तर चांगल्या पायाभरणीमुळे. भक्कम पाया हा महत्त्वाचा आहे. तसंच क्रिकेटमध्ये देखील भक्कम पाया हा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण ज्या वेळेला तुम्ही भक्कम पाया उभारता त्यावेळेला नक्कीच तुमचं मानसिक दडपण हे दूर होत जातं आणि तुम्ही चांगल्या यशाकडे वाटचाल करत असता. आता मात्र सातपाटीला कमबॅक करायचं असेल तर दुसऱ्या षटकात आणि तिसऱ्या षटकात जास्त धावांवर भर, एक चांगली खेळी इथे मात्र उभारावी लागेल. चांगली साथ द्यावी लागेल दोन्ही बॅटरला आणि त्या अनुषंगानं सातपाटीचे डावपेच असतील का की वर्सोवा काहीतरी वेगळी रणनीती आखेल. काय दडलंय एकंदरीत या 4 षटकांमध्ये. रजनीश बॉलिंग मार्कवरती आलाय आणि रिक्वायर रन रेट 17.75, 18च्या आसपास हा रिक्वायर रन रेट. या ग्राउंडवरती पाहिलं तर 16, 17, 18 एव्हरेज आपण वेल अँड गुड म्हणतो. ज्या अनुषंगाने खेळपट्टी आहे, आउटफील्ड आहे आणि अप्पा मैदान, या मैदानावरती 80 धावा 81 धावा होताना चेस पाहिल्यात म्हणून 24 बॉल 71 पॉसिबल आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय. महत्वाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी रजनीश. 12 पावलांचा रनअप, राईट अप ओव्हर द विकेट. उजव्या एक्सटेंजच्या खूपच बाहेर आणि पंच दर्शवतात हा चेंडू स्वैर आहे. वाईटची खूण पंचांद्वारे आणि एक अतिरिक्त धावीने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 9 वर. याच प्रकारे धावा हव्यात. एक्स्ट्रा धावा जरूर आल्यात. एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 धाव येते परंतु चौकार षटकार जर आले नाही तर मॅच लांब जाईल. म्हणून प्रत्येक ओव्हरला कमीत कमी 2 षटकार हव्यात बॅटिंगवाल्या परी 11 सातपटी या संघाला. आणि ती बॅटिंग लाईनअप आहे. मयूरचा बोलबाला पाहिलाय, वैभवचा बोलबाला पाहिलाय या स्पर्धेमध्ये. आपण नक्कीच संधी कुठे निर्माण करायची, संधी कशा पद्धतीने निर्माण करायची हे खेळाडूंच्या वर डिपेंड असतं. रजनीश राईट अप ओव्हर द विकेट. इथे मात्र अप्रतिम फटका. महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजामध्ये या मान्यवर कक्षाला मानवंदना देणारा हा जबरदस्त षटकार. 6 धावा.
अप्रतिम फटका बरोबर कॉमेंट्री स्टुडिओच्या स्वागताकरता आलाय. फटका पहा शफल झाला आणि समोरच्या दिशेने दी स्लॉटमध्ये बॉल होता. हेलिकॉप्टर स्टायलिश फटका होता आणि तो फटका लॉंग ऑफच्या वरून अप्रतिम फटका. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट व्ही शेपमध्ये फलंदाजी आणि अशा प्रकारचे षटकार फार कमी बॅटर मारतात. त्यामधला हा नेत्रदीपक मयूरच्या बॅटमधून आलाय. म्हणून सांगितले की मयूर आहे तर या धावा चेस होणं देखील पॉसिबल आहेत. तुमचं आत्मबळ प्रबळ असेल ना तर तुम्हाला इच्छाशक्ती जागृत करण्यासाठी काही वेळ लागत नाही आणि तशाच प्रकारचे इथे मात्र फलंदाज आपण पाहतोय मयूरला. मयूर एक चांगल्या फळीचा फलंदाज संघासाठी धावा अर्जित करतोय. इथे मात्र आणखीन एक मोठा फटका. बॅटनी जणू मोहर उमटली या चेंडूवर 6 धावांची. स्क्वेअर लेगच्या वरून जाणारा हा अप्रतिम षटकार 6 धावा. काय फटकेबाजी होते मयूरच्या बॅटमधून. पाहिलं तर पुन्हा एकदा समोरच बॉल होता. पिकअप शॉट पिकअप पुलचा फटका आणि बॉलला गुल केलंय सरळ मिड विकेटच्या बाहेर. ही खासियत आहे, ही ताकद आहे. मिडल ऑफ द बॅटने चांगली बॅटिंग करत असताना आउट ऑफ द पार्क या चेंडूला पाठवलंय. 21 धावा 2 गडी बाद. आता पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट आलाय. 2 सलगचे षटकार आलेत. रजनीशवरती हल्ला बोल केलाय अंडर प्रेशर. रजनीशलाही पाहतोय आपण कमबॅक त्यालाही करायचा आहे. करंट रन रेट आणि रिक्वायर रन रेट आसपास. नक्कीच हेच गणित जणू मयूरला सोडवायचं होतं आणि मयूरनी ती रणनीती आखली आणि त्या रणनीतीच्या अनुषंगाने फलंदाजीला एक बहर आणला आणि त्या अनुषंगाने धावांचा पाऊस पडला. आता आपण पाहतोय की आवश्यक जी धावगती आहे 15.82ची आणि सध्याची जी आपण पाहतोय की रन रेट आहे जो आहे तो 15.75चा. मयूर 19 वर खेळतोय. आता मात्र राईटम अराउंड विकेट. मात्र काही उपयोग नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या पार. सलग हा 3रा नेत्रदीपक षटकार. काय फटकेबाजी होते. 3 बॉल 3 वार 3 दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ द पार्क आणि तिन्ही फटके पाहिले तर वेगवेगळ्या झोनमध्ये वेगवेगळ्या दिशेने. पुन्हा एकदा हा फटका पहा. ऑफ स्टंपवरती चप्पल झाला. बॉल जर पाहिला बाहेर निघणारा लेग कटर बॉल पिक केला आणि त्या बॉलला लॉंग ऑफच्या मस्तकाला दस्तक देऊन थेट सीमा रेषेच्या बाहेर. प्रयत्न लाजवाब होते पण तो फटका इतका चांगला की बॉल अडवू शकला नाही फिल्डर. 3 षटकार आले. 5 मध्ये 25 वरती मयूर खेळतोय. सांघिक धावसंख्या 27. 51 बॉल 21 बॉल आणि 52ची गरज. म्हणजे पुन्हा एकदा चित्र पलटलेत या मॅचमध्ये. अक्षयनी सांगितलं होतं की आवश्यक धावगती 17 पेक्षा म्हणजे 18ची आवश्यकता असे दिसते आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की 3 चेंडूमध्ये 18 धावा पूर्ण देखील केल्यात मयूरने. आता मात्र धावगती बदलली आहे. जी सध्याची धावगती आहे ती 18ची आहे आणि आवश्यक धावसंख्या जर आपण पाहिली ती धावगती आहे जवळपास 14.86. समीकरण बदललं जात आहे कारण ज्या पद्धतीनं मयूरनं रणनीती आखली एक चांगली कुशलता आणली आपल्या खेळामध्ये आणि त्या कुशलतेच्या जोरावर ती जी बहारदार खेळी झाली त्याचंच फलस्वरूप त्याचीच परिणिती आपण पाहतोय की हे एकंदरीत समीकरण बदललंय. हे गणित बदललंय. आता मात्र दडपण येतंय ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या वर्सोवा या संघावर. सातपाटी संघ पहिल्या षटकामध्ये थोडासा धडपड करत होता. थोडीशी पडझड झाली होती विकेटची. 2 गडी त्यांचे बाद झाले होते. मात्र दुसऱ्या षटकामध्ये मयूरने दाखवून दिलं की हम भी किसी से कम नाही आहे. कृपया वेळेचं भान राखा. आम्ही आयोजकांच्या वतीने दोन्ही संघांना आणि खास करून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती करतोय की वेळेच्या बाबतीत आपण आम्हाला सहकार्य करावं. राईटम अराउंड विकेट. रजनीश मोठा फटका खेळायचा होता. गोलंदाजच्या वरून हा चेंडू सरकतोय. मात्र तत्पूर्वी 1 धाव मयूरच्या सोबतीनं वैभव पूर्ण करतोय. 1 धावेने धावफलक पुढे सरकताना पोहोचतोय. 2 गडी बाद 28 वर. चांगला बॉल. यावेळी कमबॅक करणारा बॉल बॅक टू द बॉलर ड्राईव्ह होता आणि त्याच्या डोक्यावरून सध्या सिंगल येते. सिंगलनी धावफलक 28च्या घरामध्ये. 79चा पाठलाग करत असताना सध्या यावेळी हा बॉल थोडासा श्वास घेणारा होता. नक्कीच हे चेंजेस आवश्यक असतात गोलंदाजीमध्ये आणि ते चेंजेस आणण्याचा प्रयत्न करतोय रजनीश. वैभवसाठी सुरेख डिलिव्हरी. मात्र पंच दर्शवतात की हा नक्कीच उंची जास्त होती.
पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅट्समन, बॉलर रिव्ह्यू आहे. आमच्या तिसऱ्या पंचांना विनंती असेल रिव्ह्यू कॅन्सल. पंचांचा निर्णय काय ते कळवा. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल. या अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 2 गडी बाद 79 धावांचं लक्ष्य आणि या 79 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय 1.4 षटकांमध्ये आपण पाहतोय की 29 धावा अर्जित करतोय तो सातपाटी संघ. परी 11 सातपाटी असं या संघाचं नाव आणि परी 11 वर्सोवा हा संघ इथे मात्र क्षेत्ररक्षण करतोय. रजनीश पुढचा चेंडू. इथे मात्र अप्रतिम फटका. सरळ चेंडूला साइड स्क्रीनच्या वरून खेळतोय 6 धावांसाठी. अप्रतिम षटकार. काय फटका खेळला, जबरदस्त स्ट्रेट फटका. आणि या प्रकारेच फटकेबाजी केली जाते. समोर जर टप्पा ठेवला ना तर कार्यक्रम एका टप्प्यात केला जाईल आणि तो कार्यक्रम केलाय. बरोबर साईड स्क्रीनच्या समोर स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच षटकार पाहायला मिळतोय. जो महत्त्वाचा षटकार आहे ना तोही येतोय. 19 बॉल 44 ची गरज, 35 धावा, 2 विकेट, 5 बॉल. या षटकानं थोडंसं समीकरण इथे मात्र वर्सोवा संघाचं बिघडलेलं दिसतंय आणि सातपाटी संघाचं सुधारलेलं दिसतंय. समीकरण कधी कोणाची बिघडतील कधी सुधारतील हे कोणी भविष्य करता सांगू शकत नाही. तुमची कामगिरी, तुमची क्षमता हे तुम्हाला मैदानावर दाखवायची असते. आता मात्र आवश्यक धावसंख्या 13.89 प्रति षटकामागे. रजनीश इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, न पाहता खेळलेला फटका, निर्धाव चेंडूची सांगता आणि अशा पद्धतीनं 2 षटकांची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर परी 11 सातपाटी संघ 2 गडी बाद 35 वर. पहिल्या षटकात आपण जर पाहिलं तर फक्त 8 धावा आल्या होत्या आणि या दुसऱ्या षटकात जवळपास 27 धावा. जबरदस्त कमबॅक मयूरने केलाय आणि त्याच्या बॅटमधूनही 6 मध्ये 26 आला. कमबॅक करावा लागतो काळानुसार, वेळेनुसार, सिच्युएशननुसार, परिस्थितीनुसार आणि तो कमबॅक केलाय. परंतु अजूनही मॅच 50-50 आहे. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये पाहिजे 44 धावा. 1 विकेट हवा आहे बॉलिंग करणाऱ्या संघाला. तर इथे याच प्रकारे बॅटिंगही हवे सातपाटी टीमकडून. म्हणून 50-50 कडा मुकाबला पाहतोय. 18-44 हे समीकरण. सातपाटी संघानं दुसऱ्या षटकामध्ये आपली गुणवत्ता, आपली कार्यक्षमता दाखवण्याचा प्रयत्न केला. आदरणीय राजूजी म्हात्रे जुचंद्र गावातले, त्यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती यायचं आहे. राजूजी म्हात्रे साहेब या आमच्या मुख्य मंचावरती खास जुचंद्रवरून या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी आपण. आपण हा दुसरा सेमीफायनलचा सामना पाहतोय. जय मल्हार वर्सोवा विरुद्ध परी 11 सातपाटी. पहिल्या सेमीफायनलचा सामना कामणी या संघाने जिंकला, फायनलमध्ये ते पोहोचले. आता मात्र हा दुसरा सेमीफायनलचा सामना सातपाटी विरुद्ध वर्सोवा. पाहायचा कोण संघ जाईल फायनलमध्ये. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर वर्षित हा गोलंदाज येतोय. एक चांगला अनुभवी गोलंदाज, बऱ्याच वर्षांचा अनुभव. सामना करतोय 6 चेंडूमध्ये 26 धावा अर्जित करणारा खेळाडू मयूर. एक हरहुन्नरी, एक कुशल असा हा फलंदाज आणि त्याच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्या संघाची, परी 11 सातपाटी या संघाची.
पहिला चेंडू इथे मात्र फोर्स करतोय पुन्हा एकदा मान्यवर कक्षाला आमच्या मान्यवरांना मानवंदना देणारा हा दर्जेदार षटकार 6 धावा. बरोबर कार्यसम्राट नगरसेवक बेटा दादांच्या स्वागत करता हा षटकार, राजेजी पाटील यांच्या स्वागत करता हा षटकार. काय फटका खेळला पुन्हा एकदा पहा. ऑन दी अप, परफेक्ट ऑन दी अप फटका. ज्या पद्धतीने हे शॉर्ट सिलेक्शन आहे हेच दर्शविते की या खेळाडूकडे टायमिंग किती आहे, टॅलेंट किती आहे, टेक्निक किती आहे आणि सराव किती आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला आणि हा फटका चांगला बॉटम हँडचा वापर करतोय. ऑन दी अप षटकार. मयूरने आता मात्र आपली तोफ डागायला सुरुवात केलेली आहे. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार षटकार. जसे तोफेतून दारू गोळ्यांनी एखाद्या शत्रूवर आक्रमण करावं तशा पद्धतीनं इथे मात्र आक्रमण करताना हा सातपडी संघाचा खेळाडू मयूर. या स्पर्धेकरता गुलाबबाई नरोत्तम पाटील यांच्या वतीने 1001 रुपयाचं आर्थिक सहकार्य एकदा मनापासून आभारी. या गावचे जावई आपण पाहतोय. धावफलकावरती 47 धावा. इथे मात्र 2 चेंडूमध्ये 12 धावा खर्च करताना वर्षित ज्या पद्धतीनं दुसऱ्या षटकामध्ये सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले होते मयूरने, तशाच प्रकारचा मनसुबा, तशाच प्रकारची काहीशी ध्येय धोरणं त्याने इथे मात्र आखण्यास सुरुवात केली आहे आणि त्याचं एकंदरीत परिवर्तन देखील 2 चेंडूमध्ये त्याने दाखवलंय. प्रत्यक्ष स्वरूपात त्याची खेळी, बहारदार खेळी तो सादर करतोय. क्रीडा रसिकांची मनं जिंकतोय. संघाची देखील वाहवा तो मिळवतोय. खूप चांगलं खेळ या क्रीडांगणामध्ये आपण पाहिलं. जसं वर्सोवा संघाने खेळाची गुणवत्ता सादर केली त्याचप्रमाणे सातपाटी संघ देखील आपली गुणवत्ता सादर करताना मयूर 38 धावा, 8 चेंडूमध्ये 38 धावांची स्फोटक खेळी तो सादर करतोय. 12 धावा दूर तो अर्धशतकापासून. 47 वर 2 धावा. परी 11 सातपाटी. आता मात्र 12ची प्रतिषटकामागे धावगती आवश्यक विजयासाठी परी 11 सातपाटी संघाला. 14 चेंडूमध्ये 47 धावा अर्जित करतोय सातपाटी संघ. त्याच्यामध्ये महत्वाची मोलाची भूमिका ही मयूरची. वेळ कमी खर्च करा मी पुन्हा एकदा विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं. वर्षित 2 चेंडूमध्ये 12 धावा खर्च करतोय. मयूर या खेळीमध्ये या सेमीफायनल मध्ये अर्धशतक पूर्ण करेल का हा देखील एक प्रश्न. वर्षित मोठा फटका खेळतोय मात्र क्षेत्ररक्षक टिकते आणि या जाळ्यामध्ये तो अडकला जातोय. 38 धावांवर तो झेलच्या स्वरूपात बाधतोय. हा तिसरा धक्का सातपटी संघाला. काय बॅटिंग केले मयूरने. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये तो आऊट झालाय, परंतु वैभव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि मयूर इथे विकेट जातो. योग्य क्षणाला विकेट आलाय, कहाणी में ट्विस्ट आलाय आणि पुन्हा एकदा बॅटल आता रंगतदार स्थितीमध्ये. हा फटका पहा. ऑब्रेक चेंडू आतमध्ये थोडासा टॉस झाला आणि टॉस झाल्यानंतर हा फटका खेळत असताना बरोबर त्या फिल्डरला शोधून काढले. चांगला झेल कॅरी केलाय. इथे या कॅच नंतर मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो आणि ते होणंही गरजेचं आहे टीम वर्सोवाकडून. मयूर ज्या चेंडूवर बाद झाला त्या चेंडूची काही क्षणचित्र वेगवेगळ्या अँगलने आमचे लगेच लाईव्ह टेलिकास्ट करणारे आमची टेक्निकल टीम दाखवते की कशा पद्धतीनं तो बाद झाला. निराश झाला, हताश झाला तो, कारण त्याला अर्धशतक पूर्ण करायचं होतं. त्याची ती आकांक्षा होती, त्याची इच्छा होती, मात्र ती अपुरी राहिली. मात्र हा तिसरा धक्का सातपाटी संघासाठी खूप काही बोलून गेला. 2 षटक आणि 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा धावफलकावर. आता मात्र मयूरची जागा भरून काढण्यासाठी
क्रमांक 5 वर मैदानाच्या आत येतो सिद्धार्थ. वर्षितला हे पहिलं यश मिळतंय संघासाठी, हे तिसरं यश संपादित करताना वर्षित. पंधरा चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. वर्षित पुढचा चेंडू सामना करेल तो फलंदाज सिद्धार्थ. सुरेख चेंडू, मैदानाचं सौंदर्य सादर करणारा अप्रतिम दर्जेदार फटका. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी हलचल झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे मात्र 2 धावा पूर्ण करून सिद्धार्थ आणि वैभवने केलं. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 50च्या जवळपास 49 वर येऊन थांबते आहे. अर्धशतकापासून 1 धाव दूर 79 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग अतिशय योग्य पद्धतीने करताना आपण पाहतोय परी-11 सातपाडी. त्यामध्ये मोलाचं अनमोल योगदान देणारा खेळाडू तो म्हणजे मयूर. आता मयूरची कमतरता सिद्धार्थ आणि वैभवला पूर्ण करावी लागेल. वर्षित षटकातील पुढचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका दर्जेदार दिसतोय, मिड विकेटच्या वरून जातोय चेंडू, सीमा पार, दर्जेदार षटकार. आणि नक्कीच सीमारेषे बाहेर हा जो चेंडू गेलाय षटकाराने तो झेलमध्ये कन्वर्ट केलाय आणि त्या प्रेक्षकाला 200 रुपयाचं आर्थिक पारितोषिक इथे जाहीर होतंय. त्यांनी यावं आणि ते पारितोषिक स्वीकारावं. कृपया आपण या आणि ते पारितोषिक स्वीकारा. अप्रतिम फटका, अप्रतिम फुटवर्क, सुंदर स्लॉट मध्ये आला होता आणि प्लॉट मध्ये पाठवला. मिडविकेटच्या वरून झेल टिपलेला नाहीये कारण आमच्या इथे टेक्निकल टीमनी पाहिलं, मात्र फटक्याची गुणवत्ता खूप चांगली होती आणि 6 धावांनी धावसंख्येमध्ये भर. अर्धशतकाचा टप्पा पूर्ण, धावसंख्या पोहोचते ती 55 वर. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 24 ची गरज आहे. मॅच ऑन झाला. इथून 13 बॉल 24 ची गरज. जबरदस्त बॅटल रंगतोय. सिद्धार्थनी षटकार ठोकला आणि त्यानंतर आता 13-24 चा मॅच. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. वर्षित शेवटचा चेंडू, इथे मात्र बॅटची एज, फ्लाय स्लिप मध्ये चेंडू वळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न झाला असता तर धोका होता आणि तो ओळखला नॉनस्टॅक एंडच्या खेळाडूने आणि सिद्धार्थला, वैभवला थांबवलं. आता मात्र 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. या 12 चेंडू मध्ये काय घडामोडी होतील या ऐकूया आपण अक्षय, एक जबरदस्त युवा समालोचक याच्याकडून. नक्कीच 12 बॉल 24 पाहिले आपण या अगोदरच्या मॅच मध्ये देखील असं दृश्य घडलं होतं. आणि जेव्हा जेव्हा छोटा टोटल अच्छा बॅटल रंगतो ना 2 ओव्हरमध्ये 12-24 अशा प्रकारच्या मॅचेस या ठिकाणी पाहिल्यात आपण टप होताना. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं SSC परीक्षेत पास झालेले विद्यार्थी टिवरी जर पाहिलं वीर हर्षद म्हात्रे, त्यानंतर अगस्त्य विक्रम पाटील, चिन्मय नितीन भोईर, हनुमान मंडल टिवरी यांच्याकडून पार्थ हर्षद पाटील या सर्वांचा हनुमान मंडल टिवरी यांच्याकडून त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. तर त्यांनाही विनंती करीन की आपण या नुकताच 10वीची परीक्षाचा जो निकाल लागला त्यामध्ये हे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आपण पाहतोय, स्पर्धाही पाहतोय आणि त्या विद्यार्थ्यांचा मान सन्मान गौरवही करताना पाहतोय. कारण की 10वीचा टप्पा म्हणजे महत्त्वाचा टप्पा, पहिली पायरी यशाची म्हणून नेहमी सांगितली जाते. श्रद्धांजली चषकचा हा पेपर चालू आहे आणि तो पेपर कोण चांगल्या मार्कने पास होईल. कामन संघ देखील फायनलमध्ये गेलाय आणि ही सध्याची जी लढत आहे सेमीफायनलची वर्सोवा विरुद्ध सातपाडी, त्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये कोण उत्तीर्ण होऊन फायनलमध्ये पोहोचेल हा देखील एक उत्सुकतेचा प्रश्न. 12 चेंडू 24 धावा. पहिला बॉल पायावरचा बॉल होता, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलेला फटका, मिड विकेटला बॉल खेळायचा होता आणि 1 धाव कंप्लीट. सिंगलने देखील स्ट्राईक रोटेट होते आणि आता वैभव सिद्धार्थ या दोघांमध्ये कॉम्बिनेशन पाहतोय. येणारे बॉल आहेत 11-11 मध्ये पाहिजेत 23 धावा. तसेच आणि जान्हवी योगेश पाटील हिला 91% मिळालं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तिच्याकरता. 91%
आपण पाहतोय आणि त्याचंही करूया कौतुक. खूप चांगल्या पद्धतीने बॅटल. 11 बॉल 23 ची गरज. पुढे टप्पा ठेवलाय आणि या बॉलला फेकून दिलंय. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सुपर हिट, सुपर से भी ऊपर वाला सिक्सर. अप्रतिम फलंदाजी त्या पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने संधी उपलब्ध होत आहेत त्या संधीचं सोनं कसं करावं याचं एक उत्तम उदाहरण आपल्या खेळीतून सादर करताना आपण पाहतोय मयूरला, त्यानंतर सिद्धार्थला. नक्कीच संघाने ज्या पद्धतीने बांधणी केले त्या बांधणीला नक्कीच एक आकार मिळतोय आणि ज्या पद्धतीने संघाला आवश्यकता होती 79 धावांची त्या पद्धतीनंच फलंदाजीला बहर आणताना हे खेळाडू. आता मात्र आवश्यक धावसंख्या जर पाहिली 17 धावांची गरज आहे 10 चेंडूमध्ये. 10 बॉल 17 षटकार आला तरी काय झालं, कमबॅक करावा लागेल गोलंदाजालाही. आणि वर्सोवा टीमची बॉलिंग अटॅक पाहिले आपण, लाजवाब आहे. एक असा चेंडू टाकायचा जिथे विकेट हवा आहे. ऑन दी अप फटका केलाय, कव्हरला गेलाय, कव्हरचा फिल्डर आलाय, थोडासा चाच पडलाय. दोघांमध्ये थोडीशी घाई झाली. यस नो अँड वेट या गोष्टींचा चांगला ताळमेळ आणि त्याचाच प्रत्यय म्हणजेच इथे एक धाव येते. 9 मध्ये 16 ची गरज. निर्णय घेणं अत्यंत आवश्यक असतं आणि तो योग्य कसा असेल याच्या दिशेनंच दोन्ही खेळाडूंनी निर्णय घेतला की थांबलं पाहिजे. एक धाव मिळालेली आहे, आपल्याला जर विकेट टाकायचं नसेल तर आपण थांबणं गरजेचं आहे. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते 9 आणि 16 धावांची गरज. वर्सोवा संघ जिंकला तर आतिशजी भंडारी साहेबांकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. वर्सोवा टीमला आतिश भंडारी यांनी पारितोषिक लावले जर तो संघ जिंकला तर. 9 मध्ये 16 ची गरज आहे. आडव्या बॅटने फुलचा फटका करायचा होता परंतु यावेळी थोडासा टॉस झालेला बॉल मिड विकेटला गेलाय आणि हे एकदा येते. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. 8 बॉल 15 ची गरज. जबरदस्त मॅच पाहतोय आणि जसा मॅच पाहिजे ना प्रेक्षकांना त्या प्रकारचा हा मॅच. नक्कीच दोन्ही संघ नक्कीच अत्यंत गुणवंत संघ आहेत. दोन्ही संघ आपण पाहिलं किनारपट्टीला लागून असणारे हे संघ आहेत, त्याच्यामुळे बारमाही क्रिकेट खेळणं हे त्यांना आवडणारं क्रिकेट आहे. नो डाऊट. आता पुन्हा एकदा समोरच्या दिशेने काय फटका खेळलाय बघता काय रागाने. षटकार मारलाय वाघाने. मच निडेड सिक्सर. सातपटीचा बाहुबली म्हणून त्याला ओळखलं जातं आणि तोच आपण पाहतोय की सातपटीचा बाहुबली आपली गुणवत्ता सादर करतोय. जे संघाला आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न करतोय. वालिवचे रोहन पाटील यांनी जर पारितोषिक लावलेलं आहे. सातपाटी संघ जर जिंकतोय त्यांना 2000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक रोहनजी पाटील वालिव यांच्याकडून, रोहन वाईन शॉपचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक लावलं जात आहे. धन्यवाद रोहन पाटीलजी. तर आता मात्र 7 चेंडू आणि धावांची गरज आहे ती फक्त आणि फक्त 9. म्हणजे 7-12चा उतारा नाही तर 7-9चा उतारा हवा आहे तो सातपाटी संघाला. आणि तो रोखायचाही आहे वर्सोवा टीमला. बघूया रोखल्या जातील की सिद्धार्थ स्वतःला सिद्ध करतोय. हो यावेळी ऑफस्टम्पवरती पिचिंग केलेला थोडा खोलात टाकलेला बॉल होता. यॉर्कर लेंथ होती आणि 6 बॉल 8 2 वेळा आला या स्पर्धेमध्ये. हा आकडा सातत्याने येतोय आणि या आकड्यावरती बरंच काही निर्भर आहे. 6-8 डिपेंड होतील. वर्सोवा टीम कमबॅक करेल की परी 11 सातपटी संघ इथे ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय सिद्धार्थ तो मॅचही फिनिश करू शकतोय. आता मात्र सत्व परीक्षा, एक कठोर परीक्षा असेल ती गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांची. फलंदाज तर आपण पाहिलं तर वेल सेटल झालेले आहेत सिद्धार्थ आणि वैभव. सिद्धार्थला जी साथ हवी आहे ती वैभव देतोय. आता मात्र इथे मात्र टीम मीटिंग होईल की कशा पद्धतीने आपण गोलंदाज आणला पाहिजे, कशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं पाहिजे आणि कशा पद्धतीने फलंदाजाला थोडीशी मोहिनी टाकली पाहिजे. चला अर्नाला टीमचा कर्णधार मी विनंती केली विघ्नेश साखल थोडे आपण स्टेजच्या दिशेने यायचंय, स्टेजवर यायचंय. प्रिन्सी जयू 11 अर्नाला टीम त्याचा संघनायक विघ्नेश साखल थोडे आपण या स्टेजच्या दिशेने आयोजकांनी संपर्क साधायचा आहे. अर्नाला आणि कामण हा जो संघ लढत देत होता त्यावेळेला सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 8 धावांचीच गरज होती. तीच पुनरावृत्ती या वेळेला देखील येतोय वर्सोवा विरुद्ध सातपाटी. पाहिजे सातपाटी संघ या 8 धावा पूर्ण करतोय की वर्सोवा संघ तो रोखतोय.
म्हणून सांगितलं की बॅक टू बॅक 2 मॅचमध्ये तो आकडा आलाय. आणि मागील मॅचमध्ये हे गणित पाहिलं होतं, तिथे चुका झाल्या मिसफिल्ड मुले. कॅच सुटल्यानंतर राहिलने षटकार ठोकला होता. 6 बॉल 8 धावा डिपेंडेबल देखील आहे, धावा चेसेबल देखील आहे. सिद्धार्थने 7 मध्ये 22 केल्या तर 6 मध्ये 8 काय आहे. परंतु क्रिकेट आहे, माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही. सेंचुरी मारलेले खेळाडू देखील हारलेत क्रिकेटमध्ये. आता या बॉलला टर्न केलं, वेट अँड वॉच केलं आणि पाठवून दिले. प्रेक्षकांच्या स्वागताकरता पुलचा फटका, बॉल गोल, षटकार. आयोजकांनी एक महत्त्वाची सूचना दिली आहे की या टीममध्ये जो पराभव होईल या मॅचमध्ये, त्यांचा आणि अर्नाळा जो पराभव झाला पहिल्या सेमीफायनल, म्हणजे पहिल्या सेमीफायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पराभव झालेले संघांच्या माध्यमातून बॉल आउटचा मुकाबला आपण पाहणार आहोत. अर्नाळा संघाने तयारीत राहायचं आहे. अर्नाळा संघ आपण तयारीत राहा. पुढचा चेंडू आणि इथे मात्र सामना फिनिश, गेम ओव्हर. आणि अशा पद्धतीने परी 11 सातपाटी संघ मेगा फायनल मध्ये पदार्पण करतोय. अभिनंदन सातपाटी आणि हार्ड लक जय मल्हार वर्सोवा संघ. जबरदस्त बॅटिंग राहिली आणि परी 11 सातपटी संघाने 79 धावा चेस केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं असं वाटलं की धावा अवघड जातील, परंतु हेच तर क्रिकेट आहे. अशक्य अशा गोष्टी शक्य करणं म्हणजे क्रिकेटचा खेळ. आणि या खेळामध्ये काहीच इम्पॉसिबल नाही आहे, तेच दाखवलं या मॅचने. रिझल्ट पहा, 78 वर 7 होते, 83 वर 3, म्हणजे ॲडिशनल धावाही केल्यात आणि 4 बॉल शिल्लकही ठेवल्यात. 9 मध्ये 38 केल्या. मयूरने त्या धावा ज्या केल्या ना, तर टर्निंग पॉईंट होता. सिद्धार्थ 9 मध्ये 34 केल्या. आणि त्या प्रकारचा हा लेखाजोखा पाहिला ऑन स्क्रीन मॅच समरी आपण पाहतोय. तर मी म्हणेन की या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी वैभवचीही राहिले. गोलंदाजीमध्ये त्यांनीही 3 विकेट घेतलेत, 2 धावा देत. आणि त्यानंतर अमृतनी देखील 2 ओव्हरमध्ये 2 विकेट 27 धावा देत चांगली गोलंदाजी केली. आता मॅन ऑफ द मॅच द्यायचा कोणाला, सुरुवात केली